एकाच शब्दाचे भिन्न अर्थ. लक्षात ठेवा, एकाच शब्दाचे 2-3 वा अधिक अर्थ असणारे अनेक शब्द मराठी भाषेत आहेत. उदाहरणार्थ, बोट या शब्दाचे हाताचे बोट आणि छोटी नाव असे 2 अर्थ होतात. अशा शब्दांचा वाक्याच्या संदर्भात अर्थ काढावा लागतो. उदाहरणार्थ, माझे बोट दुखत आहे, माझी बोट पाण्यावर तरंगत आहे. वरील 2 वाक्यांतील बोट या एकाच शब्दाचा अर्थ वाक्याप्रमाणे वेगळा वेगळा आहे. असे 2-2 किंवा अधिक अर्थ सांगणारे शब्द व त्यांचे अर्थ पुढे दिले आहेत. ते काळजीपूर्वक वाचूया. अनंत अमर्यादित परमेश्वर. पक्ष राजकीय संघटना. पंख वादातील 2 बाजू. पंधरवडा अंग शरीर बाजूने कलाने. आस इच्छा गाडीच्या 2 चाकांना जोडणारा कणा. पाटी लिहिण्याची भाजी ठेवण्याची. ऋण कर्ज उपकार वजाबाकीचे चिन्ह. पाठ शरीराचा एक भाग. पाठांतर. ओढा पाण्याचा लहान प्रवाह. मनाचा कल. पात्र नदीच्या प्रवाहाची रुंदी. भांडे योग्य नाटकातील भूमिका. कर्ण कान. काटकोन त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू. महाभारतातील एक दानशूर योद्धा. पान विड्याचे जेवणाचे झाडाचे वही पुस्तकाचे. कर हात सरकारी सारा किंवा टॅक्स. पार पलीकडे झाडाच्या भोवताली बांधलेला कट्टा. कळ वेदना भांडणाचे कारण. पूर नगर पाण्याचा पूर. काळ वेळ यम मृत्यू. भाव भक्ती किंमत दर भावना. कोर चंद्राची कोर कोरण्याची क्रिया. मान मोठेपणा शरीराचा एक भाग. खोड झाडाचा बुंधा सवय. माया ममता किंवा प्रेम धन. गाणे गीत गाऊन दाखवणे. माळ फुलांचा हार ओसाड जागा. जीवन पाणी आयुष्य. लता वेल मुलीचे नाव. झाड वृक्ष झाडून घेण्याची क्रिया. वर आशीर्वाद लग्न ठरलेला पुरुष वरची दिशा. डाव कारस्थान कपट खेळी. वाणी उद्गार व्यापारी. तट किनारा किल्ल्याची भिंत गट. वात दिव्याची वात वारा शरीराचा विकार. तळी तळाला तलाव. वारी यात्रा नियमित फेरी. तीर बाण नदीचा किनारा पाण्यातील सूर. वाली रक्षणकर्ता पुराणकथेतील एका वानर राजाचे नाव. दंड हाताचा किंवा बाहू. शिक्षा काठी. धड मानेखालचा शरीराचा भाग अखंड स्पष्टपणे. विभूती थोर व्यक्ती अंगारा. ध्यान समाधी चिंतन भोळसट व्यक्ती. सर शिक्षक फटाक्यांचा सर बाजूस सारणे. नाद आवाज छंद. साथ रोगाची साथ सोबत. नाव होडी
कशाचेही नाव. सुमन, फूल, पवित्र किंवा चांगले मन. पर, पीस, परका. हार, पराभव, फुलांची माळ. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ. सरावासाठी प्रश्न. प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाचा पर्याय निवडा. रामरावांनी मेहनतीने भरपूर माया जमा केली आहे. येथे माया म्हणजे पैसा किंवा संपत्ती हा अर्थ होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2. आजोबा डोक्यावर हात ठेवून चिरंजीव हो म्हणाले. चिरंजीव हो हा आशीर्वाद दीर्घायुष्यासाठी दिला जातो, म्हणून पर्याय क्रमांक 1. अमावास्येनंतर शुक्ल पक्ष सुरू होतो. महिन्यात 2 पंधरवडे असतात. शुक्ल आणि कृष्ण त्याला पक्ष म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 3. आजकाल भाज्यांचे भाव खूप वाढले आहेत. येथे भाव म्हणजे वस्तूची किंमत किंवा दर, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यांना पोस्टाची तिकिटे जमवण्याचा नाद आहे. नाद असणे म्हणजे एखादी गोष्ट आवडीने करणे किंवा छंद असणे, म्हणून पर्याय क्रमांक 2. बळकट दंडातच दंड शोभतो. येथे दंडाचा अर्थ हा काठी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. रीमाचा चित्रकला विषयाकडे जास्त ओढा आहे. ओढा असणे म्हणजे एखाद्या विषयाकडे ओढले जाणे किंवा कल असणे, म्हणून पर्याय क्रमांक 1. नावेत बसलेल्या मुलाचे नाव पार्थ आहे. येथे नाव या शब्दाचा अर्थ होडी असा होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2. संतांची वाणी ऐकून मनाला आनंद वाटतो. वाणी म्हणजे बोलणे, शब्द किंवा मुखातून निघालेला उद्गार, म्हणून पर्याय क्रमांक 4. माझी आजी दररोज ध्यान करते. येथे ध्यान म्हणजे एकाग्रताने केलेले चिंतन किंवा मेडिटेशन, म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढील प्रत्येक वाक्यातील दुसऱ्या अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायातून निवडा. मान मोडून काम केल्याशिवाय मान मिळत नाही. पहिला मान म्हणजे अवयव, दुसरा मान म्हणजे आदर किंवा मोठेपणा, म्हणून पर्याय क्रमांक 3. नरेशने तीरावरून 2 तीर मारले. पहिला तीर म्हणजे किनारा, दुसरा तीर म्हणजे बाण, म्हणून पर्याय क्रमांक 2. गेल्या वर्षी कोल्हापूर शहरात पूर आला होता. पहिला पूर गावाच्या नावाचा प्रत्यय आहे. दुसरा पूर म्हणजे जलसंकट, म्हणून पर्याय क्रमांक 4. मी हातात काचेचे पात्र घेऊन सुदाम्याचे पात्र छान रंगवले. पहिले पात्र म्हणजे भांडे, दुसरे पात्र म्हणजे नाटकातील व्यक्तिरेखा, म्हणून पर्याय क्रमांक 2. सुमनने देवाला सुगंधी सुमने वाहिली. पहिले सुमन हे नाव आहे, दुसरे सुमने म्हणजे फुले, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्नांची उत्तरे पाठ करता करता पाठ दुखू लागली. पहिले पाठ म्हणजे धडे, दुसरी पाठ म्हणजे शरीराचा अवयव, म्हणून पर्याय क्रमांक 3. जोराचा वात
सुटताच वात विझली. पहिला वात म्हणजे वारा, दुसरी वात म्हणजे ज्योत किंवा वात, म्हणून पर्याय क्रमांक 4. तू तर कळस केलास सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील कळस सर करून. पहिला कळस म्हणजे शेवट, दुसरा कळस म्हणजे डोंगराचे शिखर, म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नांच्या उत्तरादाखल योग्य पर्याय निवडा. काळ या शब्दाचा पुढीलपैकी कोणता अर्थ नाही? काळ म्हणजे वेळ, मृत्यू किंवा यम होतो, पण स्वर्ग होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3. वारी या शब्दाचे होणारे भिन्न अर्थ ओळखा. पंढरपूरची वारी म्हणजे ठराविक वेळी केलेली यात्रा किंवा फेरी, म्हणून पर्याय क्रमांक 2. भक्ती या अर्थाचा शब्द पुढीलपैकी कोणत्या वाक्यात आला आहे? मनी नाही भाव, देवा मला पाव. आज सोन्याचा भाव काय आहे? माझ्या चेहऱ्यावरचे भाव आईने ओळखले. हा भाव जास्तच आहे हो. येथे भाव या शब्दाचा अर्थ भक्ती किंवा श्रद्धा असा होतो, म्हणून पर्याय क्रमांक 1. तुमचे धड असलेले कपडे अनाथ आश्रमातील मुलांना द्या. अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा. धड धाकट किंवा धड कपडे म्हणजे जे फाटलेले नाहीत किंवा चांगले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा. धनी, मालक, स्वामी, जीवन, पाणी, आयुष्य, ग्रह, घर, आकाशातील तारा, दल, पाकळी, सैन्य. यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय हा पर्याय क्रमांक 3 आहे, कारण ग्रह म्हणजे खगोलशास्त्रीय वस्तू, घर नाही. घराला गृह म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 3. थँक्यू.